अशा प्रकारे एकतर्फी शासकीय यंत्रणा त्यांच्या बाजूनी, महसूल विभागाचे अधिकारी त्यांच्या बाजूनी, पोलीस यंत्रणा त्यांच्या बाजूनी आणि त्याचबरोबर निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था पण ती घरगाडी झाली सत्ताधाऱ्यांची. त्याच्यामुळे ह्या निवडणुका लोकशाही मार्गाने आम्ही लढवल्या आणि एक बळाने लढवलेल्या आहेत. हा लोकशाहीचा निर्णय आहे. परंतु आम्ही कुठेही संविधानाची पायमल्ली करून ही कामं केली नाही. तक्रारी करून देखील या ठिकाणी गुन्ह्यांची नोंद केली नाही. तळ कोकणामध्ये त्या शिवसेना पक्षाचे आमदार निलेश राणे यांनी त्या ठिकाणी पैसे पकडले भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरामध्ये. ज्याच्या घरामध्ये पैसे सापडले त्याच्यावर कारवाई झाली नाही, पण ज्यांनी पकडून दिले त्याच्यावरती कारवाई झाली. हा उरफाटा न्याय आपल्या राज्यामध्ये चालू आहे. तर ह्या निवडणूक अशा पद्धतीने जिंकल्या गेलेल्या आहेत. म्हणजे आम्हाला फार काय वावगं नाहीये, यांच्या फार काय अपेक्षा देखील नाहीयेत. ज्या पद्धती विधानसभेला देखील त्यांनी निवडणुकीच्या तोंडावरती लोकप्रिय घोषणा करायच्या आणि निवडणुका जिंकायचा हा त्यांचा एक कलमयी कार्यक्रम आहे. आणि शासकीय यंत्रणा पूर्णपणे दुरुपयोग करायचा, लोकशाही पायदळी तुडवायची, हे सर्व काम ज्यांनी ते मागच्या अमोलजी, अनेक तुमचं वर्षात असं चालू म्हणणं आहे. आहे की निवडणूक आयोग हे भाजपच्या घरची घरगाडी आहे, त्यामुळे त्याच पद्धतीनं भाजप काम करतं. अवधूत वाघजी, मला तुमच्याकडून उत्तर हवंय. जसं प्रवीण पुरो म्हणाले की महायुतीचे नेते काम करत होते, महाविकास आघाडीचे नेते सुस्त होते. मात्र आताही जसं तुम्ही ऐकलं असेल की कपिलजी आणि अमोल मातेल यांचं म्हणणं आहे की भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग केला गेला म्हणून ते निवडणूक जिंकतायत. साधारण 1 वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या जनतेने 80% अधिक जागा महायुतीच्या पदरात घालून पुन्हा एकदा महायुतीला सत्तेवर आणलं. त्यानंतर साधारण 13 महिन्यानंतर ही आनंद